मन मंदिरा गजर भक्तीचा. आंधळ्याच्या टाळीमध्ये कावळा सापडा तसा मिळाला. म्हणजे प्रातस्मरी वैकुंठवासी गुलेबा दृष्टांत सांगायचे. एका राजाने शर्यत लावली, म्हणले हे सांगितलं की आपल्याला कावळा पोसायचा. सध्या कावळे पोचले तर नीट होते बरं काय कधी नाही कळालं बऱ्याच जणांना. तुम्हाला कळत नाही ते एक चांगले. सध्या ज्याच्याजवळ कावळे आहेत का नाही त्याचाच बुवाबाट आहे. कावळे, चमचे, कावळे, चेली हे ज्याच्याजवळ आहेत त्याचा थाट आहे जगात. आमच्याजवळ ह्याच्यापैकी काहीच नाही. म्हणजे कावळाच पोसायचा. कशाला 10व्याला अडचण आली म्हणजे कशाला पितृश्राद्धाला अडचण आली, कावळा काही येईना. माणसं कावळी झाली, कावळ्याने पिळ शिवायचा सोडून दिला. कावळा सांभाळायचा. मोठे मोठे पारधी लोक सगळे परेशान झाले पण कावळा सापडच ना. हे पारधी म्हणजे देव हे सगळे मिळालंच नाही त्याला. आणि एक मनुष्य असा गंगेला, पूर्ण माता आहे ना ही आता चंद्रभागा माता आपली ही नाही का, अशा चंद्रभागा मातेच्या काठावर स्नान केलं आणि स्नान करून जुन्या काळामध्ये पद स्नान झालं. गंगेच्या काठावर गेलं. अकाल मृत्यू हरणम सर्व व्याधी विनाशनम चंद्रभागा तीर्थम जठरे धारया मेहम म्हणून ते आचमन करायचं. पाऊल पाण्यामध्ये टाकला. पाण्यामध्ये गेल्यावर मग हरिपाठ म्हणायचा. काठावर बसून तीर्थावर बसून, ती पवित्र जागा असते म्हणून देवपूजा वगैरे माणसं तिथंच उरकत असत महाराज गंगेच्या काठावरच. आणि ते उरकत असताना आंधळा मनुष्य आपलं स्नान केले. स्नान करताना सुंदर ते ध्यान उभे महाराज. आंधळी बहिरेली तालात पक्की असतील. आंधळ्याचा गळा आणि माळ्याचा मळा. विठ्ठला विठ्ठला लय असतो देला. देव एक घालून एक देईलच की म्हणायला. सुंदर ती ध्यान उभे विटीवरी. आणि असं म्हणता म्हणता बरोबर हातामध्ये कावळा आला. धरल्यावर यानं असं पाहिलं. बाजूच्याला विचारलं काय, म्हणले कावळा आहे. म्हणला कालच दौंडी ऐकली होती की जो कोणी कावळा पकडी त्याला एवढी एवढी जहागिरी दिली जाईल. हा म्हणला माझ्या जन्माची दरिद्रीच गेली. कावळा पकडला, असं काखत मारला आणि राजाकडे आला. असं डोळे फिरवीतच राजाने काय रे बाबा का महाराज काल तुम्ही दौंडी दिली होती, कावळा पकडून आणि त्याला जहागिरी दिली जाईल बरोबर. राजा म्हणला बरोबर. मग म्हणले मी कावळा पकडून आणलाय. राजाला नवल वाटलं. डोळस माणसं बेजार झाली, कुणाला मिळाला नाही. आणि ह्या आंधळ्याला कसा मिळाला. जाणून बुजून ते कोण होतं, काकामध्ये कावळा. राजानं थोडी स्तुती केली. वा एवढ्या नगरीमध्ये तुमच्यासारखा मनुष्य नाही, एवढ्या नगरीमध्ये तुमच्यासारखा बहादर नाही. आता कावळा पकडाय बहादरकी लागते होई. तुमच्यासारखा बहादर मनुष्य नाही. स्तुती केल्यावर फुगलं आणि काकत कावळा आहे ते विसरलं. फुगले महाराज. इंड्रियल पेनानं माणूस लवकर मरत नाही पण स्तुतीनं लय लवकर काटा निघत आहे. विठ्ठला विठ्ठला. विष पेल्यानं मरण पण थोडी वेळानं मरत आहे पण स्तुतीनं लगेच लगेच. कसा पकडला कावळा. महाराज आता तुम्हाला म्हणून सांगलो म्हणला कसा पकडला ते. ठाऊका म्हणला गंगाला जातोय मी रोज आंघोळीला. तुम्हाला तर माहिती आहे मला मी गंगाला जातोय ते. आता सरे गंगेला जावं लागते म्हणून जिथे पण जा पूर्ण मायला इथे गंगेला स्नानाला जातो बर. आणि काय करतो गेल्यावर हरिपाठ म्हणतो बर. कसा म्हणतोस. काकत कावळा या धराव का नाही. ठाऊका म्हणला असं म्हणला. आता कावळा उडून गेला. आता पुन्हा पकडून आण. जहागिरी नाही माझी गादी तुला देतो मी संन्यास घेतो म्हणला. आता मिळेल का आता. हा गेली आती घडी पुन्हा नाही. गेला मग नाही फिरोनी दिवस. पुढीलाची आस गणित नाही. एकदा गेली पण बाबू सांभाळा. बहुता जन्मा फेरा आला या नगरा. आता एकच करा
नका घेऊ भार भार धर्म तोची सार भार घेऊ नका धर्म आहे म्हणून जगजोगी जगजोगी जागे जागे बोल जगजोगी जागे जागे ऐका चाल जगजोगी जगजोगी जागे जागे बोलती जगजोगी जागे जागे बोलती जागता जगदेव राखा काही भाव जगजोगी जगजोगी जागे जागे बोलती जगजोगी जागे जागे बोलती करा भजन विठ्ठला जागे व्हा सुदीन उगवलेलं आहे अशी वेळ पुन्हा येणार नाही पुन्हा पुन्हा असा जन्म मिळणार नाही मग काय करा दान आपुली घाला दान घाला मग काय दान करावं महाराज दान कराय आपलं काय दान कशाचं करावं जी आपली वस्तू आहे त्याचं दान करावं जगात आपलं काहीच नाही ना प्रथमच काही आहे का आपलं पटका ही फेटा मजा आहे का तुमचं नाही कसं म्हणला खरे फेटा माझा नाही बरं म्हणले हे अंगर खा हे अंगर खा हे माझा आहे का कोणाचा आहे माझा नाही ना माझा माझा नाही धोतर माझं नाही बरं जाऊ द्या या असलं वरचं वरचं मीच माझा आहे का सांगा मीच माझा आहे का नाही अहो मीच मी नाही आणि माझं काय असणार आहे तुकाराम मान दान कशाचं द्या देवाला एक जण म्हणला महाराज मी देणगी दिली मी इथं आता पांडुरंगाचं मंदिर पुंडलिकरायाचं मंदिर बांधायचं घाट बांधायचा रस्ता करायचा इकडे यायला रस्ता करायचा कमान करायची स्वयंपाकघर करायचं साधना करायची याच्यासाठी काय लागतं आता हे सप्ताह करायचं काय लागतं ह्याला लागल पंक्तीला लागल जरी महाराज निष्काम असली तरी आणि जगात पहिलाच आमच्या राम महाराज आखेगावकरांनी सप्ताह केला होता शेवगावला राम महाराज जिंजुरके आखेगावकर त्यांनी सप्ताह केला होता विना देणगी विना मानधन कुणाचं द्यायचं नाही कुणाचं घ्यायचं नाही गावगावच्या भाग आमचा सप्ताह तसाच असते बरं का बाबा असा सांगायचा मोठे पण नाही आमच्या सप्त्याला तर पंगत बी नसती ते मला महाराज मग कसं करायचं तुम्हीच भाकरी आणायच्या एका ठिकाणी करायच्या तुम्हीच भाजी आणायची पातेल्यात टाकायची तुम्हीच पंक्ती धरायच्या तुम्हीच वाढायचं तुम्हीच खायचं तुम्हीच पत्रवळ्या उचलायच्या तुम्हीच तुमच्या घरला आता सुरू आहे आमचा सप्ताह असा हे जर म्हणला ना सप्ताह लोकांनी जेवाय करावं खाला प्याला करावं यांची आपण काळजी का करावी अरे लोकांना खाण्यापिण्यामध्ये वेळ घालू नये लोक खाण्यापिण्याला लपू नये लोक परमार्थाला लपवावं लागते हे गुलाबजाम बासुंदी करणं म्हणजे भोगाला लकवी नाही विठाला विठाला आचारी फुरका मारून बघतोय ओरून कसं झालंय ते पण म्हणते प्रसाद बाबा आज मीठ कमी पडलं झोलकर बाबा मीठ कमी पडलं मग आणून द्या मग ते टाकणार खाणार मग हे विषयाला प्रोत्साहन देण्यासारखं ह्याच नथुराम बाबाच्या संग परभणीला जेवायचा योगाला त्यांची 75 का काहीतरी केली होती हा बाबाजी केशव महाराज उकळीकरांचं भागवत होत ते जेवायला बसविला असेल जेवायला सगळे जेवायला बसल्यावर मध्ये आता ते केलेलं होतं सगळं
केल्यावर बाबा म्हणले आता एवढं कसं कावलं. त्याने काय केलं, ते वरण होतं का थोडं पाणी टाकलं. ते आम्ही बघितलं बाय काय म्हणले पाणी का टाकलं. मधली मावशीला त्याने दुसरा शब्द वापरला, मी कशाला वापरलो. ही मधली लई बेकार म्हणले जिबली मावशी, त्याने दुसरा शब्द वापरला. पण ह्या जिबरीला जर विषय दिले तर ही मला राम कसं घेऊ देईल, मला राम राम कसं म्हणू देईल. हा महाराज, तिखट खाऊन गोड खाऊन आमच्या वाट्याला बाहेर गेल्यावरच येतं. तुम्ही आमच्या आश्रमात जर आलात ना, तुम्हाला चटणीचा मिठाचा आणि साखरेचा पुडा कधीच सापडणार नाही. विठ्ठला विठ्ठला. लोक येतात, मग त्यांनी आणलेला प्रसाद खावा लागतो. बाहेर गेल्यावर मग जसं असेल तसं स्वीकार करावं लागतं. प्रसाद म्हणून तो बाहेरचा विषय वेगळा. काय सांगू लागलं का, गेलं बघा हे ताळ्यावर. हा काय विषय होता आपला, फटका माझा आहे. हा शरीर आपलं आहे का नाही, वाचा आपली आहे का नाही, मग दान काय करा. अहो जगतच सगळं त्याच आहे. तो कोबरायचं का अभंग आहे. कासयाने पूजा करू केशी राजा, हाची संदेह माझा फेडी आता. देवा उदके नहानू तरी पाणी तुला घालू, अब तूच पाणी आहेस. स्वरूप ते तुझे आणि ते काय माझे वेंचे. आता गंधाचा सुगंध, पुष्पांचा परिमळ, तेथे मी दुर्बळ काय वाहू दक्षिणात्री धातू नारायण आणि ब्रह्मतेची अन्न तुझे काय. गाता ओंकार टाळी ना देश्वर, नाचावया थार नाही कोठे. तुका म्हणे मज अवघे तुझे नाम. मग दान काय करा, दान हेच करा म्हणा. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण. काय दान करा. तुकाराम महाराजांनी पावशीर दान जे दिलं ते कोणतं, मन बुद्धी चित्त आणि अहंकार. याच्यातलं काय करा. मन म्हणा भो मद भक्तो, ते दान द्या. मन हे मीची करी माझी भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एका. ते मन देवाला देऊन टाका, चित्त देवाला. माझे चित्त तुझे पाय राहे आयशे तरी काय, देवा माझे मन लागू तुझे चरणी. हे दान त्याला द्या, देऊन टाका. त्याच आहे. आता गोंगडे ती मला बसाय दिलं कीर्तन वजिस्तोर, आणि मी कीर्तन केलं केलं म्हणलं हो का कुणाचं गोंगडे जा बरं घेऊन. ह्याच्यात केली मोठेपणा आहे का. तुमचं होतं तुम्हाला दिलं, त्याच्यात मला अहंकार यायचं. मी घोंगड दान केलं, गप्प राहू ग. काय यांना गेला, मी हे केलं मीच केले म्हणला. उगपस गाडी चोर लागली आणि खालून कुत्र चोर लागलं. कुत्र्याचा मांस भावाला म्हणला दादा घरला चला की चहा प्याला चला की. ते म्हणला मला जमते का, एवढी गाडी मीच ओढालोय की. ते ओढ लागलं का कुत्र, गाडी ओढू लागलं का. मोकळी बेजारी तुमची आमची कळ नाही विठ्ठला. देवाचे कोणी उपकार मानायला तयार नाही. साधूचे कोण म्हणाले हे देवाचे, कोण म्हणाले हे देवाचे. महाराज देवाचं होतं तुम्हाला दिलं. तया नाव जान दान 18व्या अध्यायामध्ये होई. मोक्ष निधानाचे अन्यन्मुक्ती चित्त मन त्याला दिले. मोक्ष प्राप्ती देवाचं म्हणा पावो आणि त्याचं त्याला द्यायला शिका. त्यांनी दिलं. आता मायबापाचं कोणी काय ते मनीना झाले हो. काल परवाशी वास्तुशांती झाली. वास्तुशांती
माझ्याकडे आला, म्हणला नाना तुम्हाला कीर्तनला न्यायचंय. म्हणलं ते आता कीर्तनला न्यायचं म्हणलं कुठं काय काय का म्हटले वास्तुशांती. बरं म्हणलं वा. मला तुम्हाला कपडे घ्यायचे. मग तर मला बरं वाटलं द्यायचे. म्हणला मग बसलं टेलर घेऊन आले बेत घ्यायला. मला ते टेलरला पाहायला भाव बघितला त्याचा जरा शुद्ध दिसला. कळलं नाही ते आता कोण कसं आहे ते आपल्याला. एवढे डोळे आणि दृष्टी आणखी आलेली नाही. आपलं एकच काम आहे आता, दिसत नसलं तरी जगब्रह्मरूप मानायचं. सध्या दिसत नाही बरं का, सध्या दिसत नाही, मला दिसत नाही सध्या जगब्रह्मरूप दिसत नाही. कवा दिसल तवा दिसेल, पण सध्या मनाय काय वाले. मग वास्तुशांतीचा नेम दिला. येतो म्हणलं बा टाइम झाला का आपला. तसं मला ते पुन्हा बायानी बोट मोडून जातात. कोहर लांबी लग असं म्हणू नये. ऐका विठ्ठला वास्तुशांतीला नेलं म्हणलं नेम घे मग घ्या दिला. येतो म्हणलं या म्हणलं न्यायला. येतो गेलोत. सुशिक्षित मनुष्य होता. 400-500 माणसं त्याच्या कार्यक्रमाला जमलेले होते. वर्षापूर्वीची घटना आहे. चांगले भजने होते, गायक होते, वादक होते, अधिकार संपन्न मंडळी काही पुढे बसलेली होती. कार्यक्रम पाहून मला फार समाधान वाटलं आणि सहज त्याने इच्छा निर्माण केली. म्हटले महाराज नाना आमच्या घराला पाय लावा तुम्ही. लोकांची फार भावना असते बरं का भाऊ आपल्यावर. घराला पाय लावा. घराला पाय लावला म्हणजे घराला पाय लावा. आमचे पाय दृढ नाहीत. नको नेऊ म्हणलं. नाही म्हणला चला नेलं. घर पाहिल्यावर मला आनंद वाटला. फोटो लावली होती साधू संतांची. ज्ञानो भरायचा होता, तुको भरायचा होता. घराला नावच होतं ज्ञानेश सदन. काय घर नाव होतं? ज्ञानेश सदन. मला कितीतरी समाधान वाटलं. आणि वर नेऊन म्हणला माग केळीचा बाग आपलाच आहे, गंगथडीचा आमच्या आपलं. सहज माझ्या मुखातून शब्द गेले, काय तुझ्या माय बापाचं पुण्य असेल तुला एवढे मिळालं. मला तुम्ही महाराज लोक इथं तर चुकत आहो की. म्हणलं ह्याच्यात चुकायसारखं काय. म्हणला महाराज ह्याच्यात माईचं आणि बापाचं काहीच नाही. म्हणा आपल्या बायकोचा पाय गुण, शाडूची मदत, सासऱ्याची कृपा, माझे कष्ट मला त्या चौघांनाच मिळाले. म्हणला त्याला बोलणार होतो पण गाडीचं भाडं घ्यायचं राहिलं होतं. त्यानं जर गाडीचं भाडं आधी द्याले इतका गरीब मी नाही. विठ्ठला मला जगाचं आमचं देणं घेणंच नाही. काय नाही मुद्दा आहे का पाहिला. जगाचं आमचं देणं घेणंच नाही. आम्ही जगाकडून काय घेतो. कुठं जरी गेलो आता ही निष्काम नाही. आमची महाराज झाल्यापासून निष्कामच आहे. ह्या हातानं कीर्तनाचा कुठं गेलोत गुरु महाराजांच्या कृपेने गेलोत. गाडी वेगळी घ्यायचं सुरुवातीला, गाडीचं भाडं वगैरे घ्यायचं. आता तर बाबा कीर्तनला जायचं बी नाही, कुणाचं घ्यायचंही नाही. जा नाही नको आणि घे नाही नको. उठायचं गंगत बुडायचं, बाहेर याचं करायचं खायचं, पुन्हा गंगत बुडायचं. कटाळाला गाई बकल घेऊन तुला. पंढरपूरची वारी, आळंदीची वारी जवळ आली की गाईला गोर होते. गोर नेऊन विकायचं, वारी करायची. आपला धंदा ते सध्या सुरू आहे. विठ्ठला काय माय बापाचे उपकार कोणी मानलं तयार नाही. तेवढं जर म्हणलं असतं ते महाराज तुमचं खरंय तर आस्त्याच इथं मी काढलं असतं का. माय बापाचं कोण मान, देवाचं कोण मान. बाबो हे जगत देवाचं आहे, हे सर्व देवाचं आहे. देवाचं देवाला देण्यामध्ये संकोच करू नका. म्हणून महाराज म्हणले आणि काही जागा आला अवचिता फेरा, हे घडी सापडे ना काही दान पुण्य करा. ही वेळ पुन्हा येणार नाही. उठा म्हणले, उठा जागा रे बाई नो जा. आता जागा रे जागा. पण माणूस उठ ना. काय केलं. काही जागा की निजलाशी, सोने जागवोनी दारा पाशी, तुझ्या हिता पाठी करती वसवशी, भेटी न घेशी वासुदेवाशी. जवळ आले रे
आपल्या जवळ आहे, फक्त उठून त्याला नमस्कार करा, इतकंच आहे की. पण ते माणसाला नको. माणसाच्या जन्मा एवढी सवलतच नाही. दरिद्रीशी खाल्ल्या माणसाची सवलत येत बघा काही काही, तसा माणसाच्या जन्मात सवलत आहे. कशाला? देव हो म्हणते ते, ही सवलत आहे, ही सवलत आहे. आणि भजन करायची सवलत आहे, परमार्थ ही सवलत आहे. आणि ही सवलतीचा पुरेपूर तुम्ही काय घ्या, फायदा घ्या. आणि काय करा म्हणले, ठेविल्या स्थिर नोहे घर सुकृते भर. ही संपत्ती ना, मान आहे ना, सत्ता आहे ना, सौंदर्य आहे ना, हे स्थिर राहत नाही. ह्याची बेरीज नाही, ह्याची वजाबाकी आहे. कशा कशाची? धनाची, मानाची, संपत्तीची, बलाची, सौंदर्याची, नात्या गोत्याची. हे सारखं कधीच राहत नाही. 10 वर्षाखाली सावरगावला आलतो, तसा आज आहे का? पडला सावरगावला बाबांनी नेलं होतं एकदा, तसं आज नाही. आता 10-5 वर्षांना बघा, असाच राहील का? हे 10 वर्षाखाली होते तशीच आहेत का? चोळबळकर जाऊन कीर्तनात विठ्ठला विठ्ठला सौंदर्य जाणार आहे, शक्ती जाणार आहे, मान जाणार आहे, सन्मान जाणार आहे. तुकोबाराय म्हणाले, या धनाचा न धरी विश्वास, जैशी तरुवर छाया. झोपला होता सावलीला, सूर्य होता असा डोसक्यावर, इकडे होता, इकडे सावली होती. बायकोला घाल बघ, झोपला. सूर्य असा आला, बायकोला ऊन कसं आलं, तूच आणलंस. ज्ञानोबराय म्हणले, विषयाची समसुख बेगडाची भावुली, आभ्राची सावुली जाईल रया. आपण सावली राहणार नाही, विषय सुख तसंच आहे. धन जाणार आहे, मग काय करा बाबा, याचा विश्वास धरू नका. ठेविल्या स्थिर नव्हे घर सुकृते भर. हे पुण्य संचित सारखं राहणार नाही, घर सारखं राहणार नाही. कोण दिवस येईल कैसा समयाशी, कै बैसोनी, कै पालखी, आणि कधी पायीचा चाकर चालत. त्या कपाळात कधी गुलाबजाम खाला असते प्रारब्धात सुकृतात, आणि कधी भाकर भेटत नाही प्रसाद. बाबा भामचंद्र मिळालंच नाही खाला, नाही मिळालं. दिवाळी व्हायची, सण व्हायचा, खावं वाटायचं. आणि मग सुतक पडलं कुणाच्या घरला, 10 दिवस मधुकरी नाही. मागायची खाली जाऊन घर, सुतक पडलं मधुकरी नाही 10 दिवस, मग काय खा? हो, खाला जीव तरसला. आता आलं तरी खाऊ वाट नका, तारुण्य सुरू आहे. आणि काही खाऊन इतक्या दिवस आपल्याला बिघडल म्हणून आता बाबा खावा वाटना, आता झोपा वाटना, रात्रीतून उठा वाटते. ज्ञानेश्वरी ऐकून, गाथा ऐकून ठेवावा लागतोय, टाळ ऐकून ठेवावा लागतोय, मृदंग ह्याकडला ठेवावा लागतोय, इना त्याकडला ठेवावा लागतोय. त्या कोपऱ्याला एक पताक बांधावं लागते, ह्या कोपऱ्याला पताक, त्या कोपऱ्याला पताक, त्या कोपऱ्याला पताक, एवढं भोवतालून ठेवून मग मध्ये झोपावं लागते. रात्रीची काही दुर्बुद्धी येऊ नये म्हणून, मनात काही पाप येऊ नये. जपावं लागले. माईच काय, माझ्या मायनं पाप केलं की मला महाराज केलं. लय अवघड येऊ, जपता जपता जीव चालायला येऊ. कवा कडीला निघेल की, कसं होईल की, त्याचाच घोर वाटायला. आता काय करा विठ्ठला. बाबू काही बी करा, पण महाराजांना साधू होण्याच्या नादाला लागू नका. कीर्तनकार व्हा, त्याच्यात लई मजा आहे. 15,000, 30,000, 25,000, गुलाबजाम, बासुंदी, धाब्यावर जेवण, हॉटेलात जेवण, लॉजवर मुक्काम. कीर्तनकाराचा थाट आहे. महाराज होऊ नका आणि साधू होण्याच्या भानगडीत पडू नका. या 2 होण्यात जेवढं दुःख आहे ना, दुःखाची या वाटा भागा असे चने खावे अवघड आहे. द्या काय सांगू लागेल तेव्हा. ठेविल्या स्थिर नोहे घर सगळे, फक्त एकच करा, मग भय कुठं नाही. भक्ताशी भय नाही, पण कुठं संत संगती धर. भक्ताला भय नाही. महाराज
निश्चय जर व्हायचं असेल तर नथुराम बाबाला जवळ करा. प्रसाद महाराजांच्या पालात गेलो आणि नथुराम बाबा खुर्चीवर बसले तसे जवळ ठेवल्यावर आणि तसं संताला जवळ धरल्यावर काय भीती आहे विठ्ठला. भक्ताची भय नाही संत संगत. महाराज संत कसे मिळते. प्रतिमा जवळ ठेव, त्यांचं आचरण जवळ ठेव, त्यांच्याजवळ बोल, त्यांच्याजवळ बस, त्यांच्याशी संवाद साध, त्यांच्यासारखा होण्याचा प्रयत्न कर, त्यांचा आश्रित होय, पुन्हा भयच नाही. महाराज म्हणाले ना आता भय नाही. ते काय आलंय मगापासून एकच आता भय नाही ऐशे वाटे देवा. आता भय नाही ऐशे वाटे देवा. आता एकच आता भय नाही ऐसे वाटे जीवा. आता भय नाही ऐसे वाटे जीवा. काय भीती आहे घडली या सेवा समर्थाची. म्हणून मग संत संगती धर. संत संग धरा तुम्ही हरी भजन करा. लागला शे काळ पाठी खात खातो करा. तुम्ही संताची संगती पण संत संगती धर असा शब्द आहे एकेरी. पुन्हा का धरू महाराज मी संत. अरे धर रे का धर. संसार सार नोहे म्हणून धर. का धरू मी संताची संगती. महाराज सांगा की मगापासून उगत बेजार करला आम्हाला. का धरू संताची संगती. संसार नोहे संसार सार नोही माया मृगजळ भास. संसार खरा नाही. लटिका व्यवहार सर्व वाया येरझार. वाया ही सगळं. मग काय म्हणले क्षणात भ्रांती याचा काय विश्वास. क्षणात भ्रांती दिसतं एका क्षणात नाहीच होतंय. ह्याचा काय विश्वास आहे. देहाचा विश्वास धरू नका. संसाराचा कशाचा विश्वास धरू नका. मग सांगितलं मी. मग काय करा घे करी टाळ. महाराज मी काय करू मला सांगा ना. नरहरी महाराज म्हणजे तू काही करू नको. हातात टाळ घे म्हणजे यातला महाराज. दिंडी टाळ. दिंडी म्हणजे विना. विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी. दिंडी हा शब्द विण्याला वापरला बघा. दिंडी आणि घे टाळ घे दिंडी आणि होय कुणाचा दास. आता कलियुगात
कीर्तनात सुद्धा राधा मेरी स्वामिनी मै राधा जी का दास, तुला बुट्टान हाणावं लागतं. जन्म जन्मांतरी तुझाची अंकिला करोरी विठ्ठला दास ठी. अरे बाबा आमच्या कीर्तनात तरी पांडुरंगाचा दास म्हणा की, एवढी तरी आमची परंपरा शुद्ध ठेवा की. काय झाले रे तुम्हाला, कसं कळेल ना विठ्ठला. गेले हे पाय आणि कया काळे नचले उपाय आणि धरावे ते पाय. सगळे देवच आहेत, आम्ही कुणाचा द्वेष करत नाही. राधा कृष्ण राम सगळे देव आहेत, पण चालू अवतार पांडुरंगाचा आहे. आणि वारकरी कुणाला म्हणतात, जो विठ्ठलाचा दास आहे त्याला. काया वाचा विठ्ठलाचाच. पण महाराजांनी एक शब्द वापरलेला आहे, मस्तक हे पायावरी. पण कुणाच्या, कोणी संताच्या नाही. या वारकरी कोणत्या, कायावाच्या म्हणे सर्वस्वे उदा. बाप रखमादेव विठ्ठलाचा पंढरीचीच वारी करतो. नामदेवला म्हणले की कटेवरी कर नाही ज्या देवाची, निघे मी तयाची दरुषण. आता मसोबा पुरण मरई पुरण हा त्याला सांभाळावंच लागत. कुठेही लोक गळ्यात तुळशीची माळ चालू कोंदूरला, गळ्यात तुळशीचं माळ चालू कुठे बी. काय हा जरा गळ्यात मंगळसूत्र अण्णा शेजाऱ्याचं घेतलं. लय नांदील का नांदिनारा. माझं बोलणं काय म्हणत मला कळत का. काया वाचा चित्त चरणी ठेविले गहाण. काया वाचा चित्त चरणी ठेविले गहाण. बाप रखुमा देवी वरू श्री विठ्ठलाची आण. आता ह्याच्या पुढे काही बोलायचं राहिले का. बाबू तुम्हा आम्हाला वाटायला संप्रदाय वाढला, तुम्हाला वाटायला परमार्थ वाढला. हे वाढला नाही, हे उग फेस आलाय. हे काय आलाय, फेस आलाय फेस. लोक एवढी महाराज झाली आणि त्याच्या डोसक्यावर पडलेली किती बघत. हाय का संप्रदाय कुठं, हाय कुठं काकडा. उठालय कोणी पाठ, करायलंय कोणी ज्ञानेश्वरीचं पारायण, कोणी म्हणलंय विठ्ठल विठ्ठल, कोणी करायलंय का गात्याचं भजन, कोणी म्हणाले का शिरापद, कोणी एकादशीला जागल करायलंय का. हाय कुठं जागर एकादशीला. काय राहिले वार करायचं, हाय का वार करायचा पोशाख तरी, उभा टाकणारा तरी. आणि कयानं वाढलाय संप्रदाय, कयानं वाढलाय. तुम्हाला बोलना कमी लेखीना, तुमचा माझा दुराजवळ नाही. बाबू काही सांभाळू नका, एकत्र जाऊ द्या, पण संप्रदायाची बिघाड होऊ देऊ नका. त्याचे तत्व सांभाळा, त्याच्याविषयी लई तळमळ वाटते. आज प्रसाद महाराजाकडे इथपर्यंत का आलो, हा महात्मा संप्रदायाचे तत्व सांभाळायला लागलेला आहे बरं का, म्हणून इथपर्यंत आलो. आमच्याकडे काम पण नाही यायला इथपर्यंत. काय करत तुमच्याकडे येऊ. हा तुम्ही नथुराम बाबा घातले, तुम्ही मारुती महाराज घातले, तुम्ही मोतीराम महाराज, किती साधू गेले. जैसे थे तैसेच. आता ह्या बाबाच्या संगतीनं सुधरा. विठ्ठला विठ्ठला. पण विषय होता सांगतो आता. घे करी टाळ दिंडी होय विठ्ठलाचा दास. सावधान नरहरी भक्ती कर पण सावध होनी भजनी लागा. देव करा कैवारी, सावध होऊन भजनाला लागा.
तसं महाराज सावधान नरहरी मालो चरणी निज ध्यास. मी नरहरी महाराजांचा एक पुढे मालो जो शब्द आला ना, हा महाराजांचा नातवंड आहे. धुंडीसूत नावाचा महाराजांना मुलगा होता. धुंडी एक मुलगा झाला नरहरी महाराजाला. ते बी महागून झाला पांडुरंगाची कृपा झाल्यावर. आणि मग झाल्यावर ते पहिले लेकर बाळ वाचत नव्हते, मग दगड्या धोंड्या नाव ठेवत नव्हते का, मग त्याचं नाव धोंड्या ठेवलं. पुन्हा त्याचा धुंडीराज झाला. आणि त्या धुंडीराजाला अनुग्रह दिला कुणी? आपल्या संप्रदायामध्ये सर्वात श्रेष्ठ असणारे ज्ञानोबा आहे नरहरी सोनाराच्या पुत्राला उपदेश केला. माऊलींनी सांगितले. माऊलींच्या शरणांगतीमध्ये आला. कसा केला? आळंदीला गेला तेव्हा माऊली समाधीला बसले होते आणि माऊली पुढे अनुष्ठान केलं त्या धुंडीसुतानं. आणि अनुष्ठान केलं समाधीतून माऊलीने त्याला प्रसाद दिला नाथरायाला आणि यांना धुंडीसुताला. पुढे धुंडीसूत संन्यास घेण्यासाठी अरण्यामध्ये गेले, पण पत्नीचं ऋण राहिलं होतं. देवानी सांगितलं तू संसारिक आहेस, अगोदर पत्नीचं ऋण फेडल्याशिवाय इकडे येऊ नको. तिथून परत आले आणि आल्यानंतर विठ्ठलाच्या कृपेनं त्यांना मुलगा झाला. तो देव अवतारिक सत्पुरुष मालो महाराज जन्माला आले. आणि आमचा संप्रदाय आदिनाथ गुरु सकळ सिद्धाचा. मग कशी कशी परंपरा आहे म्हणून संप्रदायाचा पहिला ग्रंथ गोरक्ष किमयागार ग्रंथाचा आधार घेऊन नवनाथ नावाची पोथी या मालो महाराजांनी लिहिली. आणि कोणता नाथ कसा जन्माला आला, कोण्या नाथानं काय केलं, संप्रदाय कसा आला, कोण्या नाथाचं कार्य काय, हे मालो महाराज सांगितलंय. आणि हा त्यांचा वासुदेव आहे. एकदा संप्रदाय पूर्वक भजन करा. विठोबार कुमाई होय जागा पहावा सुदेवाला. सुधीर गबला दाना फुले घाला. अनेक हिताचा गाला वचिता फिरा. हे घडी सापडे ना काही दान पुण्य करा. असो. आणि मग असं महाराजांनी वर्णन केलेले आणि त्यांचा हा वासुदेव आहे. एकदा भजन करा आता. महाराज ज्ञानेश्वर माऊली एकरी टाळ दिंडी होय विठ्ठलाचा दास. सावधान नरहरी मालो चरणी निज ध्यास. सेवा संपलेली आहे, वेळ झालेली आहे. आज या ठिकाणी फार आनंद वाटला. मी सुरुवातीला सांगितलं मी महाराज नाही, मी विद्वान नाही, मला काही येत नाही. महाराजांनी इथपर्यंत का बोलवलं त्यांनाच माहिती. त्यांनी माझ्यात काय पाहिलं मला या म्हणजे आता ही यादी जे नाही लई मोठ्याची यादी आहे का. महाराज सगळे विद्वान आहेत. महाराजांची एक इच्छा की बाबा काही अभंग झाकूनच राहतात त्याचं चिंतन व्हावं साधकाच्या कामी. पण महाराजांनी काय केलं, अभंग दिले. बाबा आमच्या संस्थेची पद्धत आहे, अभंग द्यायची जोग महाराजांच्या संस्थेची. साधकाला घडावं त्या निमित्तानं चिंतन. मला बाबाने अभंग पाठविला मोबाईलवर, पण त्या मोबाईलची मी गाठ पडल्यावर खरं अभंग दिला. मग ती सकाळी त्यांनी फोन केला ज्या दिलीप महाराजाकडे, ती माझ्याकडे आले. म्हणले नाना तिचा अभंग आहे. हो म्हणलाय. म्हणजे आता पाठ करा. आता सकाळी गाथा भजन कीर्तन प्रवचन. मग मला कुठं वेळच मिळाला नाही ती वाचायला. आता वेळ मिळाला नाही. बाबा म्हणलं माझ्याजवळ भजनी मालिका ठेवा, मी त्याच्यावर बघून आपलं मनी जाईन म्हणलं. काही आठवलं तर इकडे मागं पुढे शब्द झाली, चूक म्हणण्यापेक्षा जवळ ठेवा. फार मोठी मोठी कीर्तनकार मंडळी आहेत. त्याच्यामध्ये प्रसाद महाराजांनी आणि हा प्रसाद मला दिला नाही काही, त्याला सेवेचा प्रसाद दिला. काय पाहून मला फोन केला आणि म्हणले मला मोबाईलवर हे स्थान दाखवलं व्हिडिओ कॉल करून. नाना म्हणले हे पहा, पूर्णा माता दाखवली, मंदिर दाखवलं. आणि ते स्थान पाहिल्या पाहिल्या माझं अंतःकरण भरून आलं. कधी पाहिन अशी इच्छा झाली. मनात संकल्पना केली त्याच्यापेक्षा कोटीपट हे सुंदर आहे, फार सुंदर आहे. बाबो तुमच्या जवळ पंढरी आहे, तुमच्याजवळ चंद्रभागा आहे. आता पंढरी सारखी थोडी करा. इथं काय कमी, पुंडली करायला बसवा. पंढरी सारखी करा. छोटीशी नामदेव पायरी करा.
थोडीशी चोखोबाराय बसवा. हनुमंतराय आहेत, गरुड आणून बसवा. एक गरुड आणून बसवा तिथं बाजूला. चोखोबाराय करा, थोडीशी नामदेव पायरी तयार करा आणि असं सगळं प्रति पंढरपूर मग हे निर्माण होईल. ज्याला त्या पंढरीला जाता येणार नाही भविष्यामध्ये पहा, ज्ञानोबाऱ्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली पण नाथांच्या द्वारा ती समाजाला मिळाली. तसं अनेक महात्म्यांनी इथं तपश्चर्या केल्या पण प्रसाद महाराजांच्या रूपाने याचा उदय काळ आला. काय आला? उदय काळ आला. महाराजांनी इथं चातुर्मासामध्ये भोपाळीवर कीर्तन केले. अन्नदान लॉकडाऊन असताना सुद्धा बंद नाही, काही सगळं सुरू ठेवलं. आणि तुम्ही भाविक मंडळी येत होतात, महाराजांना सहकार्य केलं. असंच सहकार्य राहू द्या. महाराज फार त्यांचा स्वभाव निस्वार्थपणाकडे वाटचाल करतोय. आणि हे स्थान जर निर्माण झालं तर अशी साधक मंडळी इथं राहतात. अनेक महात्मे येतील, इथं राहतील, साधना करतील. तुमच्या परिसरामध्ये महात्मे आल्यानं तुम्हा सर्वांना सुख मिळेल. जेथे संतांचा, जेथे वैष्णवाचा वास आणि पुण्यभूमी काय जेथे वैष्णवाचा वास आज त्या काही विजाव त्यांना गाता ते असा हा पवित्र होईल म्हणून फार आनंद वाटला. बोलवलं महाराजांनी, म्हटलं या. महाराजांना अगोदर चिंताच वाटायली मी येतोच का नाही. महाराज मला थोडे बेजार होऊ लागले. फोन करून इकडं तिकडं फोन करू लागले. नानायली सांगा बाबा म्हणले एकदा आमच्याकडे या. मला फोन केला, म्हणलं महाराज त्याची चिंता नसावी, मी तुमच्याकडे येणार. आणि थोडीशी थंडी पडायली, पहाटे काकडा. आमच्याकडे काही तुम्हाला तरी एवढा आसरा आहे, आमच्याकडे आसरा नाही. गंगेच्या काठावर पहाटे काकडा, त्याच्यामुळे सर्दी प्रकृतीमध्ये थोडासा बिघाड 2 दिवसापासून. हे आवाज कळना. आणि मग पण महाराजांच्याकडे यायचं म्हणलं सकाळपासून जिज्ञासा. दुपारी प्रवचन झालं चिरंजीवी पदावर, लगेच गाडीत बसलोत. रस्ताही भेटीच्या आर्त भावनेने कधी कटला मला कळालंच नाही. घुगे महाराज गाडीत बसले तेव्हा माझी झोप होऊ लागली त्या भोगावापासून. महाराज गाडीत बसले, मी भोगावच्या पुढेच महाराजांना बोललो, तोपर्यंत माझ्या डोकल्या होऊ लागल्या. झोपीतच आल्यासारखं आलो. आणि इतक्या लांब आहे म्हणले सांगणारी, तर ती जवळच निघालंय. त्यांना विचारलं किती वेळ लागला, म्हणले लय वेळ लागते महाराज, जा लवकर जा लवकर. माझ्या पाठीमागं लागले पण वेळ काही लागला नाही, आलोच पटकन. देवाने आणलं, देवानी सेवा करून घेतली. पंढरीराज पांडुरंगाच्या चरणावर आज ही एकादशीची सेवा, आजही एकादशीच आहे, उद्या एकादशीच आहे. आज ही एकादशीची सेवा मायबापानं करून घेतली. तुमच्यासमोर तुमची सेवा करण्याचा योग आला. काही हुकलं चुकलं असेल क्षमा करा, योग्य अयोग्य असेल क्षमा करा. मी काही महाराज वगैरे नाही, काही ज्ञानी विद्वान पंडित नाही, काहीतरी आपलं जीवनामध्ये नामस्मरण घडावं म्हणून करत असतो. ही सगळी मंडळी तुम्ही मृदंगाचार्य, गायक, वादक सर्व आणि आपल्या संप्रदायातले एक अधिकार संपन्न वक्ते, अधिकार वारकरी संप्रदायांचा आदर्श घेऊन साधकांनी वाटचाल करावी अशी आमचे गंगाधर बाबा म्हणते. साधकाची दशा कशी असावी? गंगाधर बाबा सारखी असावी, प्रसाद महाराज सारखी असावी, आणि तिच्याकडे पाहून या महाराजासारखी असावी, उदास असावी. अशा महात्म्यांच्या समोर सेवा करण्याचा योग, त्यांच्या भेटीचा योग आला. धन्य मी मानिना फुले संचित. आणि तुम्ही एवढ्या थंडीत इतक्या दूर आलात, तुमच्या सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो. प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती मी दुबराची तसे बोल जरी गंगावती स्वीकार. काही अपशब्द आला असेल स्वीकारा. थोडासा प्रेमाच्या भरामध्ये काही बोललं असेल तर त्याचं हे करा. ही सद्वासना अंतकरणामध्ये ठेवून जमलेल्या सगळ्या वैष्णवांना नमस्कार करून महाराज भगवंताच्या चरणावर ही सेवा समर्पित करतो. वाणीला विसावा घेतो, थांबतो. सेवेला पूर्णविराम. पुनश्च एकदा सर्वांना धन्यवाद. प्रसाद महाराजांना धन्यवाद. त्यांचा अशीच परमार्थिक प्रगती होत राहो आणि त्यांना आशीर्वाद देण्याची योग्यता नाही पण त्यांच्या परमार्थाला माझ्या शुभेच्छा. अशी सद्वासना अंतकरणात ठेवून गंगाधर महाराजांच्या चरणाला स्पर्श करून ही सगळी निष्ठावंत वारकरी मंडळी सगळी तुमचं भजन ऐकत असतो आम्ही त्या मोबाईलवर. हेच भक्तराज महाराज असं का परिचय नाही पण मी ती त्यांच्या फेसबुकवर तुम्हाला पाहतो. बाबा
इथंच पडेल असतात. हा असं ना भक्तराज महाराज. वा वा. हे बघा सुरुवातीला परिचय नाही झाला की असा अपराध होतो ना बाबा. म्हणून अशा महात्म्यांचा परिचय यायलाच उशीर झाला म्हणून पाहण्याचा प्रत्यक्ष क्षमा असावी. महाराजांच्या त्या फेसबुकच्या मोबाईलवर ते कधी कधी लाईव्ह करते ते तुम्ही दिसतो आम्हाला. आम्ही बघत होत ना मुद्दाम प्रसाद महाराज काय करायले पाहतो त्याच्यावर. कीर्तन कसं करायले, प्रमाण कसं म्हणाले पाहतो. आणि महाराजांचं भजन वगैरे कितीतरी सुंदर छान पाहिलं त्यांच्या. आज तुम्ही सर्वजण जरी नवीन असलात तरी आपण एकाच मायेची लेकरं आहोत आणि विठाबाईच्या दरवाजामध्ये आहोत. पुन्हा एकदा सर्वांना नमस्कार. आमच्या बाबांना, गंगाधर बाबांना भेट झाली खूप दिवसाला. महाराजांची अतिशय आनंद वाटला. हाच आनंद हृदयामध्ये ठेवून वाणीला विसावा घेतो. जय हरी. बोला. गणेश महाराज, अर्जुन महाराज. गारवा पडायला कालपासून. घे करी टाळ होय विठ्ठलाचा दास. घे करी टाळ होय विठ्ठलाचा दास.
मन मंदिरा गजर भक्तीचा